बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। गटनेते साहेब, तुमची 20 वर्षापासून मागणी होती की सभा लाईव्ह करण्यात यावी, आज ती सभा लाईव्ह करण्यात आली, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? गेल्या 15-20 वर्षापासून आमची मागणी होती की बीड नगर परिषदेची सभा हे सर्वसामान्यांसाठी लाईव्ह करावी, कारण देशाची सर्वोच्च सभा म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद वगैरे वगैरे ते सगळे लाईव्ह करतात. मग नगरपालिकेची सभा हे लाईव्ह व्हायला पाहिजे. नगरपालिकेमध्ये एवढा पारदर्शक काम होतो हे लोकांना कळायला पाहिजे, म्हणून आम्ही अनेक वर्षापासून मागणी करत आलो. आज विशेष सभा होती 15 वित्त आयोगाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेबाबत आज विशेष सभा होती. त्यामध्ये सुरुवात झाली. माननीय बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षा मॅडम पारवेताई यांनी आजपासून एक नवीन इतिहास घडला की अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात पहिल्यांदा नगरपालिकाची सर्वसाधारण सभा हे लाईव्ह करण्यात आलेली आहे. मी बीड शहराच्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या वतीने, आमच्या ठिकाणी गटाच्या वतीने, सर्व नगरसेवक, सर्व काउन्सिलच्या वतीने मी पारवेताई, नगराध्यक्षा मॅडम पारवेताई यांचा अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमची मागणी गेल्या 15-20 वर्षापासून जे आम्ही करत होतो ते आता त्यांनी मान्य केली आणि आज जे आहे तर नगरपालिकेची सभा लाईव्ह लोकांनी बघितली. ते नागरिकांचे जे हक्क आहे, अधिकार आहे, त्यात त्यांना भेटलेले आहेत. तर मी नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीबाई यांना पण त्यांची आणि निजामबाई वगैरे त्यांचे जे जेवढे गट असेल, जेवढे पक्ष असेल, जे पक्षाचे गटनेते असेल, सर्व नगरसेवकाच्या वतीने नगराध्यक्ष मारून मॅडम, प्रतिनिधी मुजीबाई वगैरे सर्व नगरसेवकाच्या वतीने मी त्या दोघांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नाही तर सर्व देशातील नगरपालिकांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी पण नगरपालिकेची सभा लाईव्ह करावी. ज्या पद्धतीने बीडचे नगराध्यक्ष मॅडमनी लाईव्ह करण्यास सुरुवात केली आहे, त्याच पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र देशात सुरू व्हायला पाहिजे. कारण की ज्या जनतेसाठी तुम्ही तिथे येतात त्या जनतेला पण कळायला पाहिजे की तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात, किती पारदर्शक काम होतंय ते जनतेला पण कळायला पाहिजे. त्यांचा जनतेचा हक आहे. आणि विशेष म्हणजे आता काही लोकांनी तिथे नगराध्यक्षाचा विरोध केलेला आहे काही बाबतीत, पण मी एक बोलू इच्छितो की आम्ही तुतारी गटाने घडी या गटाला बीड शहराच्या मूलभूत सुविधासाठी लाईट, पाणी, स्वच्छता, रोड, रस्ते, नाले यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याच गटातील काही लोकांनी विरोध केला होता, तरी आम्ही आता सांगतोय की नगराध्यक्ष हे काम पारदर्शक काम करत असेल, करणार आम्ही अशी आमची पण एक भावना आहे. आम्ही जे पारदर्शक काम करतील त्यांच्यासोबत आम्ही सर्व नगरसेवकांच्या सोबत